जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 12 जण जखमी झाले आहेत। जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये पुण्यातील कुटुंबाचा समावेश असल्याची माहिती आता समोर आली आहे। दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल दहशतवाद्यांनी काही घोषणा दिल्या आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला। या हल्ल्यात पुण्यातील जे कुटुंब पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलं होतं त्या कुटुंबातील दोघांना गोळ्या लागल्या आहेत। त्यापैकी एकाला 3 गोळ्या लागल्या असून त्याची प्रकृती गंभीर आहे तर दुसरा जखमी झाला आहे। तसेच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत एका जणाचा मृत्यू झाला असला तरी मृतांचा आकडा वाढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान TRF दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते। तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती आहे। दरम्यान या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीनं काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।